बसा. प्रश्नोत्तरे. अध्यक्ष महोदय, विधानसभेचा आता शेवटचा दिवस आहे. काल झालेल्या प्रकारावर जर इथे आपण आपल्या भावना आणि वस्तुस्थिती मांडली नाही आणि न्यायाची अपेक्षा आपल्याकडून करणार नाही तर कुणाकडून करायची? अध्यक्ष महोदय, काल आपण बोलताना या पवित्र सभागृहामध्ये सांगितलं की महाराष्ट्राच्या विधानसभेचं नावलौकिक, विधानसभेच्या कामकाजाच्या संदर्भात आणि एकूणच विधानसभेचं पावित्र्य या संदर्भात आपण काल वक्तव्य केलं. अध्यक्ष महोदय, काल इथे अंतिम आठवडा प्रस्तावानंतर याच सभागृहाच्या लॉबीमध्ये पायऱ्याच्या आसपास जी घटना झाली त्यामुळे संपूर्ण देशात नाही तर देशाबाहेरही महाराष्ट्राची बदनामी झाली. हे या ठिकाणी सगळीकडे अशा प्रकारच्या बातम्या आणि चर्चा अध्यक्ष महोदय आहेत. अध्यक्ष महोदय, हे जे वडेट्टीवार साहेब एक मिनिट. हे बघा, या विषयात काल बऱ्याचशा सदस्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं आहे. या संपूर्ण एपिसोडबद्दलची पूर्ण माहिती मी घेतलेली आहे. या संदर्भात पुढील कारवाई काय करणार आहोत याबद्दल प्रश्न उत्तराच्या तासानंतर मी सभागृहाला अवगत करेन. चला. आज मोकळा श्वास घेत घेत आम्हाला आसनापर्यंत आता आलं. म्हणजे आपण जर मनात आणलं तर ही जी काही गर्दी आहे ती गर्दी हटवू शकता. मला आपल्याला विनंती करायची आहे की जेव्हा जेव्हा अधिवेशन असेल तेव्हा बिलकुल अशा शिस्तीनं कोणालाही आतमध्ये प्रवेश देण्याची गरज नाही. अगदी आमदारांना धक्के खावत यावं लागतं अशी परिस्थिती. अगदी 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 मान्य आहे. फक्त एवढंच आहे, फक्त हो मी मनावर घेण्यापेक्षा सर्व सदस्यांनी मनावर जर घेतलं तर हे अधिक इफेक्टिव्हली होऊ शकेल. महोदय, मी देखील या एकंदरीत महाराष्ट्राच्या विधिमंडळात 35 वर्ष काम करतोय. 35. जर प्रमुख व्यक्तींनी मनात घेतलं, मला जर कोणी काही सांगितलं तर मी सर सांगतोय काम होणार नाही, संपला विषय. तुम्ही पण तसं त्या ठिकाणी करा ना. धन्यवाद. कुणी अडवलंय? सहकार्याबद्दल धन्यवाद. आणि यापुढे आपण किमान सर्वात कमी लागेल तेवढ्याच लोकांना प्रवेश देऊ. चला पुढे जाऊ.